अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. 40हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे शरद पवारही सज्ज झाले आहेत. पण पवार घराण्याचं वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा संघामध्ये पावर कुणाची असेल हा प्रश्न मात्र आता सध्या चर्चेला जातोय आणि तेच या व्हिडिओ मधून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. सुरुवातीपासूनच बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळं तेथील सर्वसामान्यांना पवार घराण्याविषयी आस्था आहे. मात्र आता दोन गट पडल्यानं अनेकांना कुणाकडे जावं हा प्रश्न पडलाय. त्यामुळं येणाऱ्या काळात भाजपची बारामतीत एंट्री होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या काळात बारामतीत पॉवर कुणाची हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. देशाच्या राजकारणात कितीही बदल झाले, कितीही उलटापालटी झाल्या, राजकारणाच्या प्रवाहाने कशीही वळणं घेतली तरी बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण 6 दशकं कायम राहिले. मात्र यावेळची उलटापालट बाहेरून नाही तर पवारांच्या घरातून सुरू झाली. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी बारामतीत उभी फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेची जागा अजित पवारांकडून कोण लढवणार असा प्रश्न राहिलाय. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना झाल्यास अजित पवारांकडे सुप्रिया सुळेंच्या विरोधात पुढील पर्याय असू शकतात. त्यामधला पहिला पर्याय आहे रुपाली चाकणकर. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्यभर असलेली त्यांची ओळख लक्षात घेऊन त्यांचा विचार अजित पवारांकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी होऊ शकतो. मात्र रुपाली चाकणकर यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव नसल्यानं अजित पवार त्यांचे मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील सुद्धा एखादा उमेदवार देऊ शकतात. दौंडचे आमदार असलेले राहुल कुल भाजप नेतृत्वाच्या जवळचे आहेत. 2019ला राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता तिसरा पर्याय हर्षवर्धन पाटील. गेले अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांना असलेला अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजप करू शकतो. विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि त्यांनी अनेकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुल कुल आणि विजय शिवतारे हे पूर्वश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे पुढारी आहेत. तिघांचंही अजित पवारांशी जमत नाही. या एका कारणास्तव आपला मूळ पक्ष सोडला किंवा अजित पवारांनी त्यांना तसं करण्यास भाग पाडलं. मात्र आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात सक्षम उमेदवार द्यायचा झाल्यास यातूनच निवड करावी लागणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दौंड आणि खडकवासला या दोन मतदारसंघात राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत. तर पुरंदर आणि भोर या दोन मतदारसंघात संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत. 2014 साली सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी कपवशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे जवळपास 70,000च्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. तर 2019ला राहुल कुल यांना पत्नी कांचन कुल यांना जवळपास 1.25 लाख मताने पराभूत करून सुप्रिया सुळे विजयी झाल्या. 1991ला शरद पवारांनी अजित पवारांना थेट लोकसभेची उमेदवारी देत राजकारणात आणलं आणि त्यानंतर शरद पवारांनी बारामतीचा पक्षाचा कारभार देखील संपूर्णपणे अजित पवारांकडे सोपवला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक असेल किंवा निवडणुकांमधील तिकीट वाटप असो, अजित पवार यांचा शब्द अंतिम ठरला. त्यामुळं जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजित पवारांकडून उपकृत झालेले हे बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी अजित पवारांच्या मागे उभे राहिले. बारामतीचा गड जिंकायचाच अशी गर्जना भाजपनं अनेकदा करूनही त्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. मात्र आता बारामतीवर पकड असलेले अजित पवारच आपल्या बाजूला आल्यानं भाजप ही ऐतिहासिक संधी साधण्याचा प्रयत्न करू शकतं.
आगामी निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळतील. मात्र बारामतीत उमेदवार कोणीही असला तरी या लढतीचं स्वरूप पवार विरुद्ध पवार अशा भाऊबंदकीचंच असेल. या लढतीला भावनिक किनार असेल आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विभागले गेलेल्या कार्यकर्त्यांची ती सत्व परीक्षा ठरणार आहे. अर्थात पवार कुटुंब ही वेळ येऊ देईल का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागले. माहिती कशी वाटली? आवडली असल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.